ताई, दादा, काका, मावशी, अक्का सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. सोनं घ्या, सोन्यासारखं राहावा. कसे आहात सगळे? मोना_88 व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण माझ्या डेली व्लॉग मध्ये बघणार आहोत. आज दसऱ्यानिमित्त मी पुरणपोळी बनवणार आहे. तर तुम्हाला मी पुरणपोळीची रेसिपी दाखवणार आहे. हा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा. नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सपोर्टमुळे मला अजून जास्त उत्साह येतो. लोक कसा झालाय हे मला कमेंट मध्ये सांगत जावा. चला मग तर बघूया आपण. सकाळी अंघोळ झाली की सगळ्यात आधी मी देवपूजा करते. देवपूजा झाल्याशिवाय मी कुठलंच काम करत नाही, कारण देवपूजा केल्यानंतर घरात एक वेगळंच असं मस्त छान प्रसन्न वाटतंय. काम करायला एक वेगळाच उत्साह येतो आणि वातावरण घरातले एकदम फ्रेश होते. त्याच्यामुळे पूजा झाल्याशिवाय मी काही करत नाही. पहिला पूजा आवरून घ्यायची मस्त छान, मग सगळं काम करायला सुरुवात करायची. आज दसऱ्यामुळं थोडी गडबड कामाची, सगळ्याच पुरणपोळी, देवपूजा, रांगोळी, कामाची खूप गडबड आहे. पण छान मस्त एक्साइटमेंट पण असते, कारण हे सगळं केल्याशिवाय पण मनाला एक छान असं प्रसन्न वाटत नाही. त्याचं काही मला असं हे वाटत नाही की ओझ हे बनवायचं आहे, हे करायचं आहे, कधी करू असं नाही. पटाफट मला एक वेगळाच उत्साह असतो सणा दिवशी. वेळ का लागेना पण माझं करण्याचा प्रयत्न असतो पटाफट सगळं. आता दसऱ्यानिमित्त आज पूजा, फुलं वगैरे सगळं घालून मस्त छान पूजा आवरतीये. आता पूजा वगैरे झाली की परत रांगोळी, कलश वगैरे मांडून त्याची पूजा करून घेतली. आता देवाला दिवा लावून मस्त छान, आता मी देवाला दिवा लावतीये. दिवा लावून झाला, आता मी अगरबत्ती लावून देवाचं नामस्मरण करणार आहे. नामस्मरण करताना मनात पॉझिटिव्ह एनर्जी येते, मनाला एकदम असं प्रसन्न वाटतं. छान माझी पूजा झाली. आता नैवेद्य दाखवून मी आता रांगोळी काढायला जाणार आहे. उंबऱ्यावर रांगोळी काढते मी. आज दसरा स्पेशल मी सोन्याच्या पानाची रांगोळी काढतीये. खूप गडबड होती, पण साधं सिंपल म्हटलं पटकन काढून घ्यावं, कारण दारात रांगोळी असल्याशिवाय सणासारखं वाटत नाही. साहित्याची खूप गडबड चालली होती, सारखी घाई. मम्मा माझ्याकडे दे, मम्मा माझ्याकडे दे, मला रांगोळी काढायची. मध्ये मध्ये सारखं चालू होतं तिचं. पलीकडे थोडी रांगोळी पण सांडली तिनं. म्हटलं थांब, तर नाही मला पण दे. ती सांगत होती मम्मा साईडची बॉर्डर तर मला करू दे. मग मध्ये कलर टाकत होती मी, तर तिची घाई. मी टाकते म्हणजे सतत प्रत्येक गोष्टीत पण ऑब्झर्वेशन करत बसते ती. शौर्य तिला सांगत होता, मम्मा कशी काढते अगोदर बघ आणि मग तू साईडला काढ. मग मी तिला काढायला दिली, तर तिनं बाजूला सगळं कलर मिक्स करून सगळ्या तोंडाला वगैरे रांगोळी. सोन्याचं पान कसं आलंय, रांगोळी तयार झाली आहे माझी, नक्की सांगा. साधी सिंपल आहे. पुरणपोळीसाठी मी डाळ शिजवून घेतली, येळवणी काढली. तोपर्यंत इकडं पीठ मळून घेतलं आणि कणिक तयार केली. आता पुरणाला चटका देऊन घेतला. पुरणाला चटका देऊन घेतल्यावर पटकन पुरण वाटायला घेतलं. पुरण वाटून झाल्यानंतर मी इकडं कणिक वगैरे सगळं, पुरण तयार आहे. आमटीला कशी तडतडीत फोडणी दिली आहे. कडकडीत तेलात मस्त कढीपत्ता टाकून छान लसूण खोबऱ्याचं पेस्ट टाकली आहे. अद्रक, लसूण, कोथिंबीर, खोबऱ्याची सगळे मसाले टाकून, कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर हे सगळं टाकून मिक्स केलंय. एकदम अशी मसाला पेस्ट भाजून झाली. येळवणी काढून ठेवलेलं ते गरम गरम येळवणी आता ह्याच्यामध्ये ओतले. मस्त अशी फोडणी बसली आहे. आता येळवणीची आमटी तयार आहे. मस्त असा कट आलाय, झणझणीत. चला आता मी पुरणपोळ्या करणार आहे. उंड्यामध्ये मला भरपूर पुरण घातलेलं आवडतं. मी भरपूर पुरण घालते उंड्यामध्ये. पोळी कशी गुबगुबीत झाली पाहिजे हो, म्हणून पुरण जास्त घालते, त्याशिवाय खायला मजा येत नाही. उंडा तयार झालेला आहे.
तर आता पोळी लाटायला घेणार आहे मी. हलक्या फुलक्या हातानं मस्त अशी त्रिकोणी चौकोनी भारताचा नकाशा नाही हो, मस्त अशी हलकी फुलकी गोल गोल पोळी लाटली मी. बघा कशी सुंदर हलक्या हातानं लाटते मी पोळी. कशी आली का नाही गोल? तुम्हाला काय वाटलं त्रिकोणी चौकोनी येते होय? नाही, मस्त अशी छान आली आहे, गोल आली आहे मस्त. मला खूप छान वाटतंय. पोळी लाटायचं काम म्हणजे काही साधं सुद्धा नाही. त्यातनं जर पुरण बाहेर पडलं अगाय तर सगळ्या पोळीची वाट लागलीच म्हणून समजा. तवा गरम झालाय, थोडंसं हलकंसं पीठ टाकून टाकली पुरणपोळी तव्यात. आता तिचा पुरणपोळीचा विचार चालू आहे, हळूहळू फुगू की नको, फुगू की नको. थोडा फुगायचा प्रयत्न करायला लागली. फुगत्या का नाही हो? अगं काही टेन्शन आलंय मला. फुगली 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 फुगली, बघा किती पुरणपोळी फुगली. अगाय आय 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 आ, बस बस बस. अशी पोळी फुगली की असं भारी वाटतंय मनाला, जसं काही टम्म मीच फुगून बसलीये.